आज आपण भरली मिरची बनवणार आहोत। ही भरली मिरची कशी करायची ती तुम्हाला मी दाखवणार आहे। तर इथे मी बघा हे अशा मिरच्या घेतल्यात आणि ह्या मिरच्या आपण ना मधून अशी कट करून घ्यायची आणि आतमध्ये त्याच्या बी असेल ना तर काढून घ्यायची। याच्या आतमध्ये जास्त बिया नसतात, कमीच असतात। हे बघा, काढल्या तरी चालतील, नाही काढल्या तरी चालतील, काढायलाच पाहिजे असं काय नाही आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळे आपण ना असे मधून चिरून घ्यायच्या। ह्या थोड्या बिया आहेत ना त्या आपण काढून घ्यायच्या। आता आपण मिरचीच्या आतमध्ये भरण्यासाठी सारण बनवायचं आहे। तर आता सारण बनवण्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलंय, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, चवीप्रमाणे मीठ, घरी असलेला तुमच्या साठवणीचा मसाला, आणि ही कोथिंबीर, थोडीशी हळद। आता हे आपण ना मिक्स करून घ्यायचं। सारण आता आपलं तयार झालंय। आता आपण हे बघा चिरली आहे ना मिरची मधून, त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। कशा पद्धतीने भरायचं बघा, असं पूर्णपणे ही मिरची भरून घ्यायची आहे सारणाने। असं भरून झालं ना की असं आपण हे बघा दोन्ही साईडने अशी थोडीशी दाबायची, म्हणजे कसं नाही तर काय होतं, आपण जेव्हा तळायला घेतो ना ही मिरची त्यावेळी ही याच्यामधलं सारण आपलं निघतं। त्यामुळे व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला दुसरी दाखवते भरून। हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या भरून घ्यायच्या आहेत। मिरची भाजण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे। आता कढईमध्ये आपण ना तेल घालून घ्यायचं। आपण ही तळणार नाही आहे तर भाजणार आहोत, त्यासाठी आपण कमी तेल घालायचं आहे। तळण्यासाठी जास्त तेल लागतं। आता हे मी भरून घेतले आहेत ना मिरच्या, ते मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। मिरच्या आपण ना थोडेसे असे पलटून घ्यायचे, म्हणजे कसं सर्व बाजूने भाजले जातील। हे ना मिरच्या खूप छान असं चवीला लागतात। तुम्ही जर याच्यामध्ये बेसन घालायचं असेल ना तुम्हाला, तरी तुम्ही या सारणामध्ये बेसनही घालू शकता। आणि हे फ्रेश आपण ना भाजून 2-3 दिवस पण हे मिरच्या राहतात। मिरच्या आपल्या फ्राय करून तयार झाल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा, आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।